दिस इज़ वॉट इज़ द पिक्चर दैट इज़ बीन पेंटेड। और कितना भयानक है आप देख सकते हैं। और ये हुआ अराउंड 7:45 AM। और रेस लावतो रेस. हॅलो फ्रेंड्स, तर आपण डायरेक्ट आलेलो मोठो ब्लॉग सेटअपला. आणि हे बघा आपले मित्र जॉबवरचे. ए चल 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 चल. ए असं असं कर. काय मुलं करतो ते बघतात. चला, खूप दिवसांनी नाईटला व्लॉग बनवतोय बाईक वरती. भावांनो, कसं वाटतात माझे व्लॉग्स? कमेंट मध्ये सांगा यार. तुम्ही लोक सांगत नाही काय नाही. आणि भावांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही काय जर व्हिडिओ बनवत असाल किंवा व्लॉग बनवत असाल तर बिंदास बनवायचे, घाबरायचे नाही. बिंदास बनवायचे, बिंदास. कोण काय बोललं त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं. सगळं बोलायचं कामच असतं सगळ्यांचं. हे काय आपल्याला काय सक्सेस होऊन देणार नाहीत. तर आपण आपलं स्वतःचं सक्सेस स्वतः व्हायचं असतं. तर जेवढी मेहनत तुम्ही कराल तेवढा तुम्हाला सक्सेस तुमच्या जवळ येईल. अगर तुम्ही बोलाल की पब्लिक हे असं बोलतंय तसं बोलतंय, मग त्याच्याने तुमचं काय नाही होणार. मग सक्सेस पासून तुम्ही अजून 2 हात लांब जाल पब्लिकचं जर ऐकायला लागलात तर. मी पण आता कॅमेरा लावून निघतो ना बिल्डिंग मधनं वगैरे, म्हणजे घरातनं हेल्मेट घालून निघतो बाहेर. आणि मग पब्लिक बोलते काय व्हिडिओ बनवतोय, काय अजून ते मॉनिटाईज नाही झाला, कधी बसून बनवतोय हे ते असं तसं. पब्लिक कधी कधी मला खूप काय काय बोलते, म्हणजे असा नको बनव, तसा बनव, असा बनव नकोस, कोण बघत नाही. तर त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं. तुम्हाला जे आवडतं ना व्हिडिओ बनवायला, बिनधास्त त्या व्हिडिओ बनवायचा. आणि मग पुढे बघता येईल. पुढे मग आपल्याला समजेल की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज भेटतायत की नाही भेटत. आणि कुठल्याही व्हिडिओला लगेच व्ह्यूज भेटत नाही. आणि तुम्ही बघत असाल ना, ज्या अकाउंट मध्ये पहिल्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज जातात, तर त्यांचं कसं असतं माहितीये का? त्यांचं ना तो पहिला अकाउंट नसतो, तो त्यांचा ना 4था-5वा अकाउंट असतो. कारण त्यांची एवढी मेहनत करतात ना ते लोक. त्यांच्या नवीन अकाउंटला फर्स्ट व्हिडिओला 1.5-2 लाख रुपये व्ह्यूज जातात ना. काही त्यांचे एवढे अकाउंट झालेले असतात ना की आपण विचार पण करू शकत नाही. ते सगळ्या अकाउंट मधून शिकून शिकून मग नवीन अकाउंट बनवतात, त्याच्यामध्ये व्ह्यूज एकदम हे करतात. कोण कोण बोलतात 10 व्हिडिओ मध्ये मॉनिटाईज झाला चॅनल, असं तसं. त्यांनी पण तेवढी घासलेली असं युट्यूब मध्ये किंवा इंस्टाग्राम मध्ये ग्रो करायला. हा, आपण फक्त आपल्या सक्सेस कडे लक्ष द्यायचं. बाकी पब्लिक काय बोलेल त्याच्यावर नाही लक्ष द्यायचं. हे बघा भाई, आपल्याला पण असं सेटअप घ्यायचा आहे पूर्ण. पण आपली बाईक अशी नसणार. आपली स्पोर्टची बाईक असणार किंवा G900. 900 तर ड्रीम आहे भाई. आणि टॅनर तर त्यापेक्षा मोठा ड्रीम आहे. एक दिवस नक्की घेणार भाई. स्वप्न 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 नाही राहून देणार. स्वप्न पूर्ण करणार. स्वप्न तर अजून खूप काय काय आहेत, पण कसं एक एक करून सगळी पूर्ण करायची. फक्त दम ठेवायचा भाई, दम.
तर भाई आज ना मी वसईला राहतो, नालासोपाराला राहतो सॉरी. तर या कामाला ना गायमुख घाट बोलतोय, सॉरी आपलं घोडबंदरला आहे, ठाणा घोडबंदर रोडला. तर भाई आज ठाण्यातला गायमुख घाट आहे ना, तिथे एवढा भीषण अपघात झाला ना, तर तुम्हाला मी सांगतो की रॉंग साईड वगैरे मारत जाऊ नका, की समोरच्याला असं त्रास वगैरे होईल. कारण आपण रॉंग साईड मारतो तर कधी कधी आपल्या हेडलाईट अप्पर असतात, तर समोरच्याला त्रास होतो, समोरच्याला रोड दिसत नाही वगैरे. किंवा छोट्या लेन कधी कधी मोठ्या लेन कधी कधी आपल्या बंद होऊन जातात, म्हणजे बंद केलेले असतात, तर डायरेक्ट छोट्या लेन करून टाकतात. हायवेला असे सीन असतात ना. आणि घाटामध्ये तर विषयच नाही ना भाई रॉंग साईड करायचा. तर आज एवढा भीषण अपघात झालाय ना गायमुख घाटात, तर भाई 20 ते 30 गाड्यांचं लय खतरनाक हे झालंय. 20 ते 30 गाड्यांचं लय खतरनाक ऍक्सिडेंट झालंय. भरपूर जण जखमी झालेत. कोणाला काही जास्त इंजुरी तर नाही, पण जखमी तर झालेत. कारण छोट्या छोट्या गाड्या आहेत, त्यांना जास्त धक्का लागलाय जोरात. मोठ्या गाड्यांचं तर काय त्यांना एअरबॅग वगैरे असते. त्यामध्ये रिक्षा बाईक्स वगैरे पण होत्या. बाईक्स माहिती नाही, पण रिक्षा तर होते. म्हणून भाई 2 मिनिटं थांबलो ना आपण तरी चालेल. पाहिजे तर तुमच्या लेन मध्ये तुम्ही कशी पण जा, म्हणजे जिथे जागा भेटेल तिथे गाडी टाका, सरळ सरळ निघून जा. पण रॉंग साईडने ओव्हरटेक करणं खूप चुकीचं आहे. चल ठीक आहे, जर पोलीसवाले पाठवतात एका साईडनं, तर भाई आपण एका साईडनं पण जात नाही, ते पण आपली चुकी आहे, ती पण आपण हे केली पाहिजे, मान्य केली पाहिजे सगळ्यांनी, की पोलिसांनी पाठवलंय रॉंग साईडला, तर एका लाईनीत चालले पाहिजे सगळे किंवा काय. पण त्यात पण पब्लिक रॉंग साईडने अशी पळवते ना, जसं का ते त्यांच्याच लेन मध्ये चालले. तर आता हे अपघात झाले, ह्याच्यानंतर ना खूप स्ट्रिक्ट होणार आहे इकडे, असं मला वाटतंय. कारण वोटिंगचा टायमिंग आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, वोटिंगचा टायमिंग चालू आहे आता. सर्व आमदार वगैरे सर्व वोटिंग साठी इकडे तिकडे फिरतात. तर भाई आता ते थोडं स्ट्रिक्ट करतील, कारण वोटिंग जवळ आले. आता जो करंटली असेल नगरसेवक किंवा आमदार वगैरे वगैरे, ते आता सगळं स्ट्रिक्ट करून टाकेल, की रॉंग साईड वगैरे पाठवायचं नाही कुणाला, असं तसं. हा, तर भावानं मी बोलत होतो की रॉंग साईड मारताना जरा विचार करून रॉंग साईड मारला पाहिजे. कारण समोरचे पण कधी कधी अपेक्षा नसते की रॉंग साईडने कोण येईल करून, किंवा कधी कधी रॉंग साईडने पण भरपूर जण फास्ट वगैरे जातात. थोडं कंट्रोलमध्ये अशी गाडी चालवली पाहिजे रॉंग साईडने वगैरे. ते पोलीस पाठवतात तेव्हा, स्वतःहून आपण रॉंग साईड असं कधी मुद्दाहून हे नाही करायचं. हा, आपल्या पण जीवाशी धोका, समोरच्याच्या पण जीवाशी धोका. मी ते एक क्लिप टाकेन व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की बघा रॉंग साईडने काय किती मोठा अपघात झालाय. बाकी आज ट्रॅफिक खूप लागलाय. लोडेड गाड्या हळूहळू चालतात ना, म्हणून ट्रॅफिक होतं. आणि इथे कशी थोडी चढाण पण आहे, तर त्यामुळे ट्रॅफिक होतं. म्हणजे गाड्या स्लो होतात, मोठ्या मोठ्या गाड्या ज्यांच्यामध्ये लोड असतो स्लो होऊन जातात. बाकी मित्रांनो, माझे व्लॉग कसे वाटतात मला नक्की सांगा यार. तुम्ही लोक सांगत नाही, कमेंट करा यार. आणि मी तर टार्गेट पकडलाय की
हा चॅनल जो आता नवीनच खोलला आहे मी 2 महिने झाले फक्त. लवकरात लवकर ग्रो करणार आणि मॉनिटाईज सुद्धा करणार. मला दाखवून द्यायचं सर्वांना की मी पण करू शकतो. जुना चॅनल होणार होता पण काय आता ते झाले गोष्ट, त्याला काय सारखं बोलून फायदा पण नाही. चला मग व्लॉगला इथेच एंड करू. बाय बाय एंड टेक केअर गाइस. फेसिंग द रॉन्ग साइड है, जिससे ये महसूस होता है कि ये गाड़ियाँ जो है रॉन्ग साइड से आ रही थी और टकरा गई. दिस इज़ वॉट इज़ द पिक्चर दैट इज़ बीन पेंटेड. और कितना भयानक है आप देख सकते हैं. और ये हुआ अराउंड 7:45 AM. और उसके बाद ही 1-1.25 घंटे बाद मैं ड्राइव कर रहा था वहाँ से और मैंने ये देखा. आप देख सकते हैं टाइम दिखा रहे हैं 9:05. अभी भी लोग रॉन्ग साइड पे आ रहे हैं. क्यों? क्योंकि उस साइड पे ट्रैफिक है, तो ये साइड पे मुझे कम दिख रहा है, तो मैं यहाँ से चले जाता हूँ. अरे मेरी तो 2 व्हीलर है, क्या ही फ़र्क पड़ने वाला है भाई. फ़र्क पड़ता है. 2 व्हीलर हो या 4 या 3 व्हीलर, प्लीज़ डू नॉट ड्राइव ऑन द रॉन्ग साइड. भले कुछ भी हो, आप अपने साइड पे रहिए. ट्रैफिक रहे, कुछ भी रहिए, आपको घर भी जाना है, आपके लव्ड वंस आपका इंतज़ार कर रहे हैं. प्लीज़ डोंट डू दिस. एंड अगर आप समझदार हो, जानकार हो, तो ये वीडियो आगे पहुंचा दीजिए, और ताकि कोई जाने बच जाए आगे. थैंक यू.